यानंतर बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन शिथिलतेबाबत अनिश्चितता दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजनच करण्यात आलेलं नाहीये. रविवारी मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. सोमवारपासून अनलॉक होणार की नाही याबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत अनिश्चितता कायम. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी बैठकीचं आयोजनच झालेलं नाहीये. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं. दरम्यान रविवारी मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन असेल आणि त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजनच नसल्याने सोमवारपासून अनलॉक होणार की नाही हे आता पाहावं लागणार आहे. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या सोमवारच्या पहाटेपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता आणि उद्या म्हणजे रविवारी मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन आहे. पण आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे एक बैठक होणार होती, मात्र ही बैठक झालेलीच नाही. हे कोल्हापूरकरांना महत्त्वाचं सांगावं लागेल. त्यामुळे लॉकडाऊन पुढं वाढणार की तो त्यामध्ये शिथिलता येणार याबाबत अजून अनिश्चित आहे. कुठलाही निर्णय झालेला नाही. मी सध्या आहे कोल्हापूर शहरातल्या CPR चौकामध्ये. आपण जर पाहिलं तर अनेक वाहनं आत्ताही फिरतानाचं चित्र या ठिकाणी आपण पाहतोय. उजव्या बाजूचा जो रस्ता आहे हा रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे. पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स देखील लावलेले आहेत. समोर आपण ॲम्ब्युलन्स आणि बॅरिकेड्स बघतोय. त्याच्या पलीकडंच कोल्हापूरमधलं CPR रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला, बेड मिळाले नाहीत म्हणून. आणि डाव्या बाजूला आपण बघतोय हा रस्ता जातोय स्टेशन रोडला, म्हणजे दाभोळकर कॉर्नर किंवा ताराराणी चौकात जायचं असेल तर या रस्त्यानं जावं लागतं. पण अनेक गाड्या आत्ताही फिरतानाचं चित्र या भागामध्ये पाहायला मिळतंय. हा समोरचा बावड्याकडून येणारा रस्ता आहे. त्यामुळं सतेज पाटील पालकमंत्री जे आहेत किंवा जिल्हाधिकारी दौलत देसाई त्यांच्याकडून निर्णय येईल अशी एक अपेक्षा होती कोल्हापूरकरांमध्ये. पण अजूनही याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरवासियांमध्ये अजूनही उत्सुकता आहे. पण रविवारनंतर कदाचित हा लॉकडाऊन वाढवला जाणार नाही अशी देखील एक माहिती मिळते, कारण अनेक उद्योगधंदे बंद आहेत. आत्ता जो लॉकडाऊन पुकारला होता त्यामध्ये फक्त मेडिकलची दुकानं आणि दुधाची जी सेवा आहे तीच फक्त सुरू आहे. त्यामुळं MIDCतले जे सगळे कारखाने उद्योगधंदे आहेत ते पूर्णपणे बंद आहेत. वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कदाचित काही प्रमाणामध्ये शिथिलता आणून सोमवारपासून हा अनलॉक पुन्हा एकदा सुरू केला जाऊ शकतो. मात्र त्याबाबत प्रशासनाकडून अजून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. संदीप राजकोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी